आज सगळे नोकरदार वर्ग असो, सगळे बिझनेस ते सगळे शेतीवरच सर्व अवलंबून असून सुद्धा आज शेतकऱ्याला चटणी आणि भाकर खायची वेळ आहे। प्रत्येकाच्या घरी तळण दाळण गोड धोड होत आहे। पण जे आम्हाला ओला दुष्काळ अतोनात नुकसान झालं, पूरग्रस्त परिस्थिती झाली, अतिवृष्टीमुळे होत्यातून नव्हतं पीक झालं आणि जे पीक झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच राहिलेलं नाही। आणि या सरकारनं जे 31,000 कोटीचा जे फुगून आकडा सांगितला होता ते कुठंतरी अगोदर मिळेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती, पण आज लेखी बाळी सर्वांच्या घरी आलेली आहेत। लेखी बाळीचा आता उद्या प्रश्न असा आहे की कपडे कसे घ्यावं, साडी कशा घ्यावं। लेखी बाळीला आज शेतकऱ्याच्या एकही रुपया पदरात नाही। घरी किराणा आणायचा म्हणलं तर शेतकऱ्याजवळ आज पैसे नाहीत, अशी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे सरकारनं जे धोरण दिलं, आता खळे झालेले आहेत, 2-2 क्विंटल सोयाबीन झालेले आहेत, ते झालेले अजून सुद्धा सोयाबीनचे काटे सुरू केलेले नाहीत। शेतकऱ्याला अपेक्षा आहे त्याला तरी भाव भेटेल, ते सुद्धा शेतकऱ्याची लुटमार 3-4 हजार रुपये एकरी सोयाबीन होत आहे, खर्चा 20-20 हजार रुपये झालेला आहे। असं शेतकऱ्याचं सर्वच बाजूने शेतकऱ्याला संकटाने घेरलेला आहे। त्या सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत आहे, शेतकऱ्याचा जखमीवर मीठ चोळायचं काम सरकार करत आहे। असं असताना या सरकारला इथून पुढे जर आमच्या मागण्या राष्ट्र मान्य नाही केल्या तर इथून पुढे आरपाराची लढाई झाल्याशिवाय शेतकऱ्याचे कन्याबाण पोरं आणि शेतकरी बांधव गुपचूप बसणार नाही।